आत्मवंदन विनिताताई, दुर्गाताई, आराधना ध्यान समूहातील सर्व बंधू भगिनींना नमस्कार. 29 मे रोजी विनिताताई यांनी आपल्याशी समाज कार्यकर्ती, लेखिका गीता साने यांच्या कार्यावर संवाद साधला होता. वेळेअभावी त्या दिवशी संवाद पूर्ण होऊ शकला नाही. ताईंनी लवकरच परत संवाद साधण्याचे आश्वासन दिले होते व त्याप्रमाणे आज आपल्याला गीता साने यांच्या कार्याबद्दल अधिक माहिती देणार आहेत. आज त्यांच्याबरोबर दुर्गाताई देशमुख सुद्धा संवादात सहभागी होणार आहेत. विनिताताई, दुर्गाताई, तुमचे आराधना ध्यान समूहात मनापासून स्वागत. ताई, मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही आपला संवाद सुरू करावा. धन्यवाद. माननीय आयोजक आणि सर्व आदरणीय श्रोत्यांना माझा नमस्कार. गीताबाई साने यांच्या साहित्याविषयी आपण विस्तृत माहिती मागच्या भागामध्ये पाहिली होती, पण त्यांच्या कार्याविषयी मात्र बरंचसं जाणून घ्यायचं राहिलं होतं. त्यासाठी आपण आज हा दुसरा भाग ठरवला आहे. गीताबाई साने या मालतीबाई बेडेकर, शकुंतलाबाई परांजपे यांच्या समकालीन. परंतु गीताबाई बिहारमध्ये स्थायिक झाल्या, त्यामुळे त्यांच्या साहित्याविषयी आणि कार्याविषयी फारशी माहिती महाराष्ट्रातील अनेकांना नाही आणि त्यांच्यावर एकही पुस्तक उपलब्ध नाही, लिहिलंच गेलेलं नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला आपल्याला सगळ्यांना आवडेल, कारण ही एक वेगळ्या प्रकारची लेखिका आणि केवळ लेखिका नाही तर तळमळीने कार्य करणारी समाज कार्यकर्ती आहे. तर लेखनाबद्दल आपण जाणलं, आता आज कार्याविषयी त्यांच्या जाणून घेऊ, कारण तेही तितकंच महत्वाचं आहे. मग आता यांच्याबद्दल आपल्याला कळलं कसं? तर पुण्यातल्या प्रसिद्ध लेखिका, संपादक, राजहंस प्रकाशनच्या संपादक विनयाताई खडपेकर 1988 मध्ये धनबादला गेल्या होत्या. तेव्हा त्या त्यांच्या एका संशोधन कार्यासाठी गेल्या होत्या. 20व्या शतकातल्या या महत्वाच्या लेखिकांची त्यांनी मुलाखत घेतली होती आणि त्याचं एक पुस्तक त्यांनी काढलेलं आहे. हे टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचा हा प्रकल्प होता, त्यासाठी त्या गेल्या होत्या आणि स्त्री स्वातंत्र्यवादिनी हे एक महत्वाचं पुस्तक या मुलाखतीतून तयार झालेलं आहे. तर या पुस्तकासाठी विनयाताई खडपेकर गेल्या होत्या धनबादला आणि त्यांनी गीताबाईंची सविस्तर मुलाखत घेतली. त्यावेळी गीताबाई त्यांना म्हणाल्या, महाराष्ट्रातनं आलेली तूच पहिली आहेस, माझी एवढ्या लांब येऊन मुलाखत घेते आहेस. गीताबाईंच्या अनेक कथा त्या काळच्या प्रसिद्ध मासिकांमध्ये प्रकाशित झाल्या होत्या आणि त्या सगळ्या कथांची कात्रणं गीताबाईंनी विनयाताईंना दिली आणि विनयाताई सांगतात की या सगळ्या कथा प्रकाशित व्हाव्या यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले, पण ते प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. कारण गीताबाईंचा काळ खूप जुना आहे आणि आज या नवीन कथा कोण वाचणार असंही अनेकांना वाटलं असेल. पण या कथा जुन्या अजिबात वाटत नाही, त्या अगदी आपल्या आजच्या काळातल्या वाटतात. स्त्रीचे प्रश्न, मागच्या वेळेला मी बऱ्याच कथांचा उल्लेख इथे केलाय आणि आज एका कथेचं अभिवाचन सुद्धा दुर्गा देशमुख करणार आहेत. त्यातून आपल्याला लक्षात येईल की ही कथा कशी आहे आणि गीताबाईंचं लेखन कसं आहे. पण मग या सगळ्या कथा त्यांच्या प्रकाशित होऊ शकल्या नाही. मग विनयाताईंचा माझा परिचय झाल्यावर विनयाताईंनी त्या सगळ्या कथा मला दिल्या आणि तू विदर्भातली आहेस, तेव्हा या गीताबाई विदर्भातल्या लेखिका होत्या. विदर्भ साहित्य संघाच्या 1984च्या एक संमेलन झालं होतं अहेरीला, तिथल्या त्या अध्यक्ष होत्या त्या संमेलनाच्या. त्यामुळे कदाचित विदर्भातून या कथा प्रकाशित होऊ शकतील, तर तू प्रयत्न कर, असं विनयाताईंनी मला सांगितलं. आणि मग विदर्भ साहित्य संघाने हे पुस्तक नुकतंच प्रकाशित केलं आहे, गीता साने निवडक कथा या नावाने. तर गीताबाईंच्या कथांची मागची ही अशी एक छोटीशी कथा आहे, ती मी तुम्हाला आता सांगितली. हे पुस्तक आता प्रकाशित झालं आणि आताच मी सांगितलं की गीताबाईंवर एकही पुस्तक लिहिलं गेलं नाही, एवढ्या मोठ्या लेखिका असून. तर मला विनयाताईंनीच सांगितलं की तू हे पुस्तक जेव्हा प्रकाशित होईल तेव्हा त्याला एक दीर्घ प्रस्तावना लिही आणि त्यामध्ये गीताबाईंच्या सगळ्या साहित्यकृतीचा परिचय करून दे. तसं मी प्रस्तावनेमध्ये त्यांच्या व्यक्तित्वाचा, त्यांच्या साहित्याचा सविस्तर परिचय करून दिलेला आहे. तर आता मागच्या भागात त्यामुळे मी साहित्याबद्दल सांगितलं. आता तितकंच मला गीताबाईंचं कार्य महत्वाचं वाटतं. त्याच्यामुळे आपण त्या कार्याविषयी जाणून घेऊ, कारण त्या फक्त चार भिंतीच्या आत बसून आपलं लेखन आणि त्यातच मग्न राहणाऱ्या अशा लेखिका नव्हत्या. त्या हाडाच्या कार्यकर्त्या होत्या, समाजसेविका होत्या. त्यांनी काय कार्य केलं बरं? तर 1944 मध्ये त्या मेरठहून धनबादला गेल्या. त्यापूर्वी मेरठला राहिल्या. त्या 10 वर्ष शिक्षिका म्हणून त्यांनी काम केलं. व्हाईस प्रिन्सिपल झाल्या तिथल्या शाळेतल्या आणि त्यावेळी त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या होत्या, हे आपण पाहिलं. मग पुढे कुटुंबाची म्हणजे भावंडांची जबाबदारी, त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी पूर्ण झाल्यानंतर पतीकडे त्या गेल्या. लग्न त्यापूर्वीच झालं होतं,
पण ही सगळी माहेरची जबाबदारी पूर्ण केल्यानंतर, ती पार पाडल्यानंतर त्या पतीकडे धनबादला राहायला गेल्या आणि मग तिथेच त्या स्थायिक झाल्या. नरसिंह धागमवार हे त्यांचे पती. गीताबाईंनी त्या काळामध्ये स्वतःचं आडनाव लग्नानंतर बदललं नाही. त्या कोणतेही सौभाग्य अलंकार पण घालत नव्हत्या. त्या काळात त्यांचे स्वतंत्र विचार होते आणि त्यावर ठाम राहून त्या तशाच वागल्या. तर गीताबाई धनबादला गेल्या आणि मग खाणीच्या तिथे सगळा परिसर होता. आज सुद्धा आपण बिहारची काय कल्पना करतो आणि 1944 साली म्हणजे स्वातंत्र्याच्या आधी बिहारची काय अवस्था असेल आपण कल्पनाच करू शकतो फक्त. तर त्या खाणीच्या तिथे रोज जाऊन बसायच्या आणि तिथल्या कामगारांशी रोज बोलायच्या. त्यांना त्यांचं असं मत होतं, की जिथे आपण राहतो त्या परिसरात आपला सगळ्यांशी परिचय व्हावा. आपल्याला त्या लोकांविषयी प्रेम असावं, मनात माया असावी आणि त्या लोकांना सुद्धा आपल्याबद्दल प्रेम वाटलं पाहिजे. असं त्यांचं ठाम मत होतं. आणि म्हणून गीताबाई त्या कामगारांमध्ये मिसळायच्या, सगळ्यांशी बोलायच्या, त्या कामगारांचे प्रश्न जाणून घ्यायच्या, स्त्रियांचे प्रश्न जाणून घ्यायच्या. ही त्यांची कळकळ बघून खाणीच्या वेलफेअर ॲडवायझरी कमिटीमध्ये त्यांना सभासद करून घेतलं. सभेला जाताना त्या कमिटीची सभा व्हायची, तेव्हा सभेला जाताना त्या अभ्यास करून जायच्या आणि तिथे गेल्यावर उपयुक्त सूचना करायच्या. 100 सूचना केल्या, की त्यातल्या 2 तरी मान्य होतात, असा त्यांचा अनुभव होता. कमिटीत इतरही 1-2 स्त्रिया होत्या. त्यातली एक पंजाबी स्त्री होती आणि त्या काळामध्ये या स्त्रियांच्या साड्या ₹1000-1200 असायच्या. पण गीताबाई मात्र नऊवारी पातळच नेसायच्या आणि त्यांची किंमत ₹4.5 ते ₹5 असायची त्या काळामध्ये. मग ही बाई शिकलेली आहे, अभ्यास करते, साधी राहते, अशी त्या परिसरात त्यांची प्रसिद्धी झाली होती. आता ही कमिटी काय करायची, तर कमिटीचे सगळे केंद्र होते. त्यांना खर्चासाठी कोल माईन्स सेंटरचा फंड मिळायचा आणि मग त्यातून मुलांचं खाणं, प्री प्रायमरी शिक्षण याकडे लक्ष द्यायच्या गीताबाई आणि ही कामं नीट होतात की नाही, हे बघायला गीताबाई केंद्रावर जायच्या. आता एकदा असा नियम आला, की त्या मुलांची संख्या 50 असलीच पाहिजे. मग कागदावर खोटी संख्या दाखवली. आता गीताबाई ते तपासायला गेल्या. त्यांनी ती पाहिलं आणि वस्तीतल्या मुलांची संख्या सुद्धा 50 नव्हती आणि कागदावर खोटी आली. मग आता गीताबाई काय करतील? खोटा आकडा दाखवल्याचं केंद्र प्रमुखांनी मान्य केलं गीताबाईंकडे. मग गीताबाईंनी मात्र त्याच्याविरुद्ध रिपोर्ट केला नाही. का? कारण केंद्र बंद झालं असतं. मग केंद्र बंद झालं असतं तर मुलांचं नुकसान झालं असतं. गीताबाई नेहमी सारासार विचार करून वागणाऱ्या होत्या. प्रसिद्ध लेखक जे आहेत पुभा भावे, त्यांचं आत्मचरित्र आहे. त्या आत्मचरित्रात त्यांनी गीताबाईंविषयी लिहिलंय, कारण गीताबाई त्यांच्या नातलग होत्या. ते शिकायला काही काळ गीताबाईंच्या घरी म्हणजे वाशिमला होते. त्यावेळी त्यांनी लिहिलं, की आपली ही अक्का, मोठी बहीण त्याच्यामुळे तिला अक्का म्हणायचे ते. तर ही सारासार विचार करणारी बुद्धिमान अशी अक्का आहे. आणि हे त्यांचे बोल जे आहेत, हे त्यांचे जे लिहिलेलं आहे, ते किती खरं आहे बघा, की या ठिकाणी त्या न्यायी वृत्तीच्या असूनही त्यांनी रिपोर्ट केला नाही, कारण त्या सारासार विचार करत होत्या, गरीब मुलांचा विचार करत होत्या. त्यामुळे असा विचार करून त्यांनी खोटा म्हणजे रिपोर्टच केला नाही. त्या खोट्या आकडेवारीविरुद्ध रिपोर्ट केला नाही. आता अशा ठिकाणी केंद्र प्रमुख असताना त्यांना अनेक म्हणजे या केंद्राच्या कमिटीत असताना त्यांना अनेक अनुभव आले. खूप स्त्रियांबद्दल, पुरुषांबद्दल विविध अनुभव त्यांनी इथे घेतले आहेत. त्या केंद्राची प्रमुख जर स्त्री असली, तर हेड क्लार्क त्याचा फायदा घ्यायचे, हे त्यांनी पाहिलं. गरीब, तरुण स्त्रिया असायच्या तिथल्या आणि त्या कधी-कधी मोहाला बळी पडायच्या. एकदा एक विधवा स्त्री फसलेली होती. मग हेड क्लार्क आणि त्याच्या पत्नीने तिला मदत केली, तिचा गर्भपात करण्यासाठी मदत केली. पण नंतर त्यांनीच तिला बदनाम केलं. गीताबाई मात्र त्या स्त्रीला भेटल्या. त्यांनी तिला धीर दिला आणि रिपोर्टमध्ये त्यांनी लिहून दिलं, की तिच्यावरचे सगळे आरोप खोटे आहेत आणि केस बंद करून टाकली. म्हणजे अशा धाडसानी निर्णय घ्यायच्या गीताबाई. केस बंद करून टाकले. आता खरं काय झालं ते लहान गावात सगळ्यांना माहिती होतं. त्यावर चर्चा पण खूप झाली. पण गीताबाई घाबरल्या नाही. त्यांचं असं म्हणणं होतं, की हा गुन्हा करणारा पुरुष आहे. तो तर नामानिराळा राहतो. त्याला शिक्षा होत नाही. मग या गरीब स्त्रीलाच का शिक्षा व्हावी? अशा त्या धीट होत्या, सहृदयी पण होत्या. परिस्थिती जाणून त्या निर्णय घ्यायच्या. राजकीय पक्षाचे नेते गुंडगिरी करायचे. काही लहान-लहान नेते होते त्या गावामध्ये गुंडगिरी करायचे. केंद्र चालवणाऱ्या तरुण मुलींना त्रास द्यायचे. मॅनेजरच्या मागे लागून एखाद्या मुलीला काढून टाका, असं ते सांगायचे. मॅनेजर
नेत्यांना दबायचे, राजकीय नेत्यांना. मग ते त्या मुलींवर खोटे आरोप करायचे. पण नरसिंह धागमवार, गीताबाईंचे पती होते, ते त्या आरोपांना त्यांनी एकदा उत्तरं दिलं आणि त्या मुलींना सोडवलं. गावातील प्रतिष्ठित वकील असणारे नरसिंह धागमवार गीताबाईंच्या कायम पाठीशी होते. त्यामुळे गीताबाई सुद्धा तेवढ्या खंबीर राहू शकल्या. हे त्यांनीच सांगितलेलं आहे, गीताबाईंनीच हे सांगितलेलं आहे. पतीच्या प्रतिष्ठेमुळे त्यांना खंबीर राहता आलं, त्यांना निर्णय घेता आले. गीताबाई स्वतः ऑनररी मॅजिस्ट्रेट होत्या. त्यासाठी त्यांनी इंडियन पिनल कोड वाचलं, कायद्याचा अभ्यास केला. असेच एका स्त्रीवरच्या खोट्या आरोपातून त्यांनी तिला सोडवलं आणि ₹5 देऊन त्यांनी तिला गावी निघून जा असं सांगितलं. स्त्रियांवर खोटे आरोप होतात हे त्या सतत बघत होत्या. पण अशा वेळी निराश न होता त्या स्त्रीला त्या व्यावहारिकपणे मदत करायच्या. गीताबाईंच्या विरोधात डिस्ट्रिक्ट कोर्टात मॅजिस्ट्रेट पर्यंत तक्रारी गेल्या, तरी त्या घाबरल्या नाही. हे असं त्यांचं काम मनापासून कळकळीने स्त्रियांसाठी सतत सुरू होतं. व्यक्ती म्हणून या ठिकाणी आपल्याला गीताबाई निर्भय वृत्तीच्या दिसतात. बंडखोर तर त्या होत्याच. लेखनात त्यांची बंडखोरी आपण पाहिली आहे. बंडखोर विचार त्यांनी पुस्तकातून मांडले, पण प्रत्यक्ष वागण्यात सुद्धा त्या तशाच धीट होत्या. नाही तर अनेकदा आपण बघतो लेखक लेखनात वेगळे असतात आणि व्यक्ती म्हणून समाजात त्यांची वागणूक वेगळी असते. पण गीताबाई तशा नव्हत्या. त्यांचं वागणं आणि लिहिणं हे एकसारखंच असलेलं आपल्याला दिसतं. आता गीताबाईंच्या लेखनाबद्दल तर तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, आपण इथे होतात सगळ्याजणी. त्यांच्या अनेक कथांबद्दल मी तुम्हाला विस्ताराने सांगितलंय. 10 कादंबऱ्यांचं कथानक, त्यातले विचार सांगितले आणि 2 महत्त्वाचे जे त्यांचे ग्रंथ आहेत, भारतीय स्त्री जीवन आणि चप्पलची दस्युभूमी, याबद्दलही मी सगळं सांगितलं. त्याच्या शैलीबद्दल सांगितलं. त्यातले काही उतारे पण उद्धृत केले. आज आपल्याला मुख्यतः त्यांच्या या सगळ्या कार्याबद्दलच जाणून घ्यायचंय. त्यांच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्यायचंय. त्यांचे पती नरसिंह धागमवार यांच्याबद्दल मी सांगितलं. ते स्वातंत्र्य सेनानी होते. ते मूळचे नागपूरचेच होते. हेही आपल्याला मागच्या वेळी सांगितलं. त्यांचं लग्न कसं झालं, नोंदणी पद्धतीने त्यांचा विवाह झाला. गीताबाईंच्या सगळ्या भावंडांचा सुद्धा अत्यंत कमी खर्चात नोंदणी पद्धतीने विवाह झालाय. यावरून त्यांची साधी राहणी, उच्च विचारसरणी आपल्याला लक्षात येते. आता त्यांच्या कुटुंबाबद्दल आपण पुढचं जाणून घेऊ. गीताबाईंना 2 मुली. त्यातली मोठी मुलगी ही वसुधा धागमवार. ही सुद्धा प्रसिद्ध संशोधक, लेखिका, कार्यकर्ती आहे आणि प्रसिद्ध वकील. ह्या वसुधा धागमवार यांचंही नाव अतिशय प्रसिद्ध आहे. त्या मुंबई विद्यापीठातून त्यांनी 60च्या दशकात कायद्याची पदवी घेतली. नंतर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतून त्यांनी कायद्याची डॉक्टरेट ही पदवी प्राप्त केली. 1985 मध्ये त्यांनी मल्टिपल ॲक्शन रिसर्च ग्रुप मार्ग ही संस्था स्थापन केली. महाराष्ट्रातल्या धुळे जिल्ह्यातील आदिवासींच्या जमीन अधिकाराबाबत आणि नर्मदा खोऱ्यातील विस्थापनाबाबत महत्वाचे संशोधन त्यांनी केले. आदिवासी क्षेत्रात व्यापक असा दौरा केला. सामाजिक न्याय आणि मानवाधिकाराबाबत त्या सक्रिय कार्य करीत होत्या. विचाराधीन कैद्यांच्या अधिकारासाठी त्यांनी लढा दिला. 1979 मध्ये सर्वोच्च न्यायालयाला लिहिलेल्या मथुरा ओपन लेटर पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्यांपैकी त्या एक होत्या. मथुरा बलात्कार हे प्रकरण त्या काळी खूप गाजलं होतं आणि त्यासाठी तळमळीने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्या म्हणजे वसुधा धागमवार, म्हणजेच गीताबाईंची थोरली कन्या. आणि या वसुधा धागमवारांनीच गीताबाईंच्या 10 कादंबऱ्या पुनर्प्रकाशित केल्या, हेही मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं. आता गीताबाईंची दुसरी कन्या जी आहे ती आज 81 वर्षाची आहे. ती मुंबईमध्ये राहते. बीना पद्मनाभन हे त्यांचं नाव आहे. त्या आर्मीमध्ये डॉक्टर होत्या. त्यांना एक आता मुलगी आणि एक नात आहे. गीताबाईंच्या बहिणी सुद्धा डॉक्टर होत्या. सगळं कुटुंब उच्च शिक्षित होतं त्या काळामध्ये आणि सगळेच तळमळीने कार्य करणारे ही मंडळी होती. गीताबाईंच्या व्यक्तित्वाविषयी आपल्याला ही माहिती नक्कीच रोचक वाटली असेल असं मी समजते. साहित्याबद्दल मी बोलले होते आधी, त्यामुळे आज ते पुन्हा बोलत नाही. आता आपण सरळ त्यांची एक कथाच ऐकणार आहोत. त्यातून तुम्हाला गीताबाईंचे विचार, गीताबाईंची शैली, त्या कशा लिहायच्या हे सगळंच ऐकायला मिळेल. आणि कथा ऐकायला सगळ्यांना आवडते. त्यामुळे आज मी माझ्या मैत्रिणीला विनंती करते की ती ही कथा आपल्याला वाचून दाखवेल. दुर्गा देशमुख हे त्यांचं नाव आहे. पुणे येथील कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या कनिष्ठ महाविद्यालयातून प्राचार्य पदावरून त्या निवृत्त झाल्या आहेत आणि आता सध्या त्या मुंबईला राहतात आहे. त्या आपल्याला इथे जॉईन झालेल्या आहेत.
आणि त्या आता गीता साने यांची एक कथा वाचणार आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी कथेचं अभिवाचन करावं. त्यांनी ही कथा दीर्घ कथा आहे, ती संक्षिप्त केली आहे आणि संक्षिप्त करून ही कथा ते आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत. आपल्या सगळ्यांना विनंती की आपण ती कथा ऐकावी. दुर्गा देशमुख यांना विनंती. नमस्कार. नमस्कार. आराधना ध्यान समूह आपण हा साहित्य दीपिका या सदराअंतर्गत समाज कार्यकर्ती लेखिका गीता साने यांच्याविषयी आज आपण संवाद साधतो आहोत. विनीताने मागच्या भागामध्ये, मी तेव्हा जॉईन झाले होते, मागच्या भागामध्ये लेखिका म्हणून त्या कशा महत्वाच्या होत्या ते सांगितलं होतं. आज आपल्याला त्यांनी समाज कार्यकर्ती लेखिका म्हणूनही छान सांगितलेलं आहे. तर ह्या गीता सानेंचा गीता साने निवडक कथा असा जो ग्रंथ आहे, त्या ग्रंथाचं संपादन विनीताने केलेलं आहे. ही आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. तर ह्या संग्रहामध्ये एकूण 23 कथा आहेत आणि ह्या सर्व कथा स्त्री केंद्रीय आहेत. बघा, म्हणजे स्त्रियांना येणारे वेगवेगळे प्रश्न किंवा त्यांच्या बाबतीत घडणारे आणखीन काही चांगल्याही गोष्टी ह्या सगळ्या त्यांनी या कथांमधून मांडलेल्या आहेत. तर स्त्रीचं आपल्याला नेहमीचं जे स्वरूप आधी माहिती होतं, म्हणजे त्या काळात, म्हणजे ही जी कथा आहे मी जी वाचणार आहे ती या 23 कथांपैकी व्यथा नावाची कथा आहे. तर ही जी व्यथा आहे, ही व्यथा मला का भावली, तर त्यामध्ये म्हणजे त्या काळात लिहिलेली असल्यावर, म्हणजे इथे लिहिलेलं या पुस्तकामध्ये 1958 साली ही छापल्या गेलेली कथा आहे. तर तेव्हाचा जो काय प्रश्न आहे किंवा तेव्हाची जी लेखिकेची व्यथा आहे ती आपल्याला आज आपलीही वाटते, आपल्या लेखी सुनांचीही वाटते, आणि म्हणून आज त्या कथेचं वाचन करावं असं मला वाटलेलं आहे. तर हे वाचन संपवण्यापूर्वी किंवा सुरू करण्यापूर्वीच मी आपल्या सर्वांचे मनापासून आधीच आभार मानते. विनीताने तुम्हाला माझं नाव सांगितले, त्यामुळे मला ही कथा वाचायला मिळते आणि त्या निमित्ताने मला गीता सानेंचं पुस्तक वाचायला मिळालं, त्याबद्दल मी आधीच आभार मानते. तर आपण ऐकूया आता गीता साने यांची कथा व्यथा. कथेचं शीर्षक आहे व्यथा. या कथेसाठी त्यांनी बघा, म्हणजे इतरही कथांमध्ये त्यांनी वेगवेगळे माध्यम वापरले आहे. कधी संवाद आहे, कधी नुसतंच कथा आहे. तर या कथेसाठी त्यांनी जो लेखन प्रकार वापरलेला आहे तो आहे पत्र. म्हणजे पत्रातून देखील ही कथा त्या कशी पुढे नेतात बघूया आपण. प्रिय मथुबाई, तुमचे पत्र मिळाले. परिचय नसताना पत्र लिहिल्याबद्दल क्षमा मागितली आहात. काही कारण नव्हतं. परिचय नसताना ज्या विश्वासानं आपलं अंतरंग तुम्ही उघडं केलं ना, त्या श्रद्धेबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देते. तुमचं अक्षर मोत्यासारखं सुंदर आणि दाणेदार, तुमची सुरुवात मनासारखी गोड. पण सारे पत्र वाचून माझ्या मनात एक अस्वस्थता निर्माण झाली आहे. तुमच्या सुस्मितेचा फोटो छान आहे. मॅट्रिकला किंवा BSc प्रथम वर्ग मिळवणारी ही पोरगी दिसायला स्मार्ट आहे. तिच्या डोळ्यात तेज आणि तोंडावर गोडवा आहे, हेही मला समजले. ह्या पोरीच्या जीवनाची कहाणी होणार का, असा प्रश्न पडलाय. खरं सांगू, तुम्ही अशा कहाणीचा पाया आपल्या हाताने घातला आहात. तुम्हाला दोष तरी कसा द्यायचा. आपण सर्वच तर्कविरहित वागण्याचा विडा उचलून आहोत आज. सुस्मिता तुमची वडील मुलगी. पाठीवरचा सुहास 6 वर्षांनी लहान आणि मृणाल 7 वर्षांनी. ही 6 वर्षे एकुलती एक सून ही बाळासाहेबांनी अपरंपार लाडाने वाढवली आहात. हा मुलगा, ही मुलगी, हा भेद कधी तुम्ही केला नाही. सू लहानपणापासूनच पठाण होते. सदा खेळणे मुलांमध्ये, पतंग, भोरे, विटी दांडू, धावणे, मारणे इत्यादी. तुम्ही आणि बाळासाहेब तिचे कौतुक करत आहात. परवापर्यंत पोरगी कंपाऊंडच्या भिंतीवर जाऊन जाईच्या कळ्या काढत होती. मी आपले लक्ष नाही असे दाखवून तुम्ही आणि बाळासाहेब परस्परांना कौतुकाचे नेत्रसंकेत करीत होतात. ही दांडगी सू अभ्यासात सुद्धा हुशार होती बरं का. तुमच्या बदल्यांमुळे खरं तर तिच्या अभ्यासाची आबाळ झाली. नंतर तुम्ही एका पंजाबी मैत्रिणीच्या सल्ल्याने तिला कॉन्व्हेंटमध्ये घातली. तिथे मात्र ती शेवटपर्यंत पहिला क्रमांक टिकवून राहिली. सूला घरकामाची काही गोडी नव्हती, अजून सुद्धा फारशी नाही.
2 वर्षांपूर्वी ती फ्रॉक घालीत होती. सारे कपडे शिंप्याकडे जात तिचे. तुम्ही क्वचित म्हणतही असा की सू, अगं आपले पेटीकोट चोळ्या चड्ड्या तरी शिवशील की नाही. बाळासाहेब लागलीच म्हणत, तू सुहासला देशील का असा हुकूम. सूला घरकामाची काही गोडी नव्हती, अजून सुद्धा नाही फारशी. 2 वर्षांपूर्वी ती फ्रॉक घालीत होती. सारे कपडे शिंप्याकडे जात तिचे. तुम्ही क्वचित म्हणतही असा की सू, अगं आपले पेटीकोट चोळ्या चड्ड्या तरी शिवशील की नाही. तर बाळासाहेब लागलीच म्हणत, तू सुहासला देशील का असा हुकूम. पोरगा ना तो. पोरीनं अभ्यास करून वर्गात पहिला क्रमांक ठेवलाय ना, आणखी काय हवंय तुला. तुम्हालाही मनोमन पटत असे ते. जी गोष्ट शिवणाची तीच स्वयंपाकाची, शुश्रूषेची नि हजार इतर गोष्टींची. हिंदू स्त्रीचा जीवनविषयक दृष्टिकोन तुम्ही सूमध्ये निर्माण केला नाहीत. मी कधी तसा प्रयत्न केल्यास बाळासाहेबांनी तुमची थट्टा केली. सू मॅट्रिक पहिल्या वर्गात पास झाली नि इंटरला सायन्स घेऊन गेली. तुम्ही खरं तर आर्ट्स घे म्हणत होतात, पण तिला तुमचे म्हणणे पटले नाही. तुम्ही उभयतांनी आपले मत तिच्यावर लादले नाही. सूने तृतीय वर्षात किती नेटाने अभ्यास केला नि खरोखर वर्गात पहिल्या 5 मोडू लागली ती. BSc झाल्यावर MSc घेऊन पुढे मायक्रोबायोलॉजीमध्ये संशोधन करायचे म्हणत होती ती. खरं तर पोरीची स्वप्ने तुमच्या बुद्धी ज्ञानाच्या कक्षेबाहेर जात होती. आणि एक दिवस अचानक आत्याचे पत्र आले. तिच्या चुलत दीराचा नातू खूप हुशार आणि मोठ्या नोकरीवर होता. माणसे सगळी सुशिक्षित नि समंजस होती. असं स्थळ चटकन मिळण्याजोगे सुलभ नव्हते. आत्याचा आग्रह ह्या स्थळासाठी प्रयत्न करावा. तिने मुलाची नि घरची माहिती बारकाईने कळवली होती. मुलाची आजी मागच्या पिढीत कर्तृत्वाने गाजलेली, तर वडीलही मोठ्या हुद्द्यावर होते. मोठ्या थोरल्या एकत्र कुटुंबात साऱ्यांचे निभावून नेण्यासाठी त्यांच्या आईचे नाव होते. आत्याच्या धीरांना बाळासाहेबांनी पत्र पाठवले आणि सूचा फोटो पाठवून दिला. मग पत्रव्यवहार झाला. मुलगी दाखवण्यात आली. मुलगा पाहण्यात आला. सूचे म्हणणे पडले, मला BSc होऊ दे, मग पाहू काय ते. तुम्ही हसला नि म्हणाला, अगं सू, मी लग्नानंतर शिकले नाही का, तूही शिकशील. सासरी तुझी सासूच काय, पण काळाच्या मानाने आजी सासू सुद्धा सुशिक्षितच होती. सूने प्रकाशला पाहिला. तिला आवडला तो. मग तुमचं सारं म्हणणं पटवून घेतलं तिनं. आणि चतुर्थ वर्षात दिवाळीमध्ये परक्यांच्या पदरात पोरगी निरवून व्यथित अंतःकरणाने तुम्ही घरी आलात. कण्व मुनींप्रमाणे अर्थो ही कन्या परकीय एव असे म्हणून तुम्ही स्वतःचे समाधान करून घेतले. तुम्ही विचाराल की मला तुमच्या ह्या गोष्टीचा सांगाडा इतका योग्य प्रकारे कसा करता आला. हे काही जादू नाही केली बरं का. आज 20 वर्ष मी अध्यापनात घालवली. शेकडो मुली माझ्या हाताखालून गेल्या. पहिल्या वर्गात येणाऱ्याही पुष्कळ होत्या. सर्वसाधारण मुलांपेक्षा बुद्धिमान आणि परिश्रमी देखील. त्या सर्व विद्यार्थिनी संसाराच्या अजगराच्या पोटात लुप्त झाल्या. मथुताई, त्यांची बुद्धी, त्यांचे कर्तृत्व सारे नवऱ्यांच्या पॅन्टच्या तुटलेल्या गुंड्या लावण्यात व्यतीत झाले. घरकामाला मी तुच्छ समजते असा गैरसमज नका करून घेऊ. मीही एक आई आहे, गृहिणी आहे. त्यांची कामे करण्यात मला आनंद वाटतो. ती मला करता येतात ह्याचा मला अभिमानही आहे. मला वाईट वाटते ते हे की ह्या शिकलेल्या स्त्रियांचा समाजाला उपयोग झाला नाही, होणारही नाही कदाचित. मायक्रोबायोलॉजीचे संशोधन करणाऱ्या हातांना पूर्णाच्या पोळ्या लाटता येत नाहीत, म्हणून त्या हातांनी मायक्रोबायोलॉजी वाचूच नये ह्या आपल्या समजुतीचा मला खेद होतो. तुमच्या पत्राच्या अनुरोधाने सूची उरलेली कहाणी सहज सांगू शकेन मी. सूचं पुढचं शिक्षण प्रकाशला पसंत नाही. घर सांभाळ म्हणजे पुरे असं त्यांचं म्हणणं. सूचं घर 10 माणसांचं. सूची सासू सगळ्यांचा चांगुलपणा घेऊन असलेली.
सूच्या नणंदा शिकलेल्या असल्या तरी अदबशीर, हं. बोलणं नाजूक, खाणंही नाजूक, सगळंच हळूवार. घरात 2 चुलत सासवा, त्यातली एक सोवळी, तीही बरीच फटकळ. सूला कधी सावकाश चालणं माहीत नाही की शब्दमोजीत बोलणं माहीत नाही. त्या सूला घालून पाडून बोलू लागल्या. धावतेस कसली? लग्न झालं होय तुझं आता? सूनबाई, हळू बोलावं. नारो शंकराच्या घंटेसारखा काय आवाज तुझा हा? तुम्हाला बोचली एक गोष्ट विशेष करून. नवरा चांगला मिळालाय, पगारही छान म्हणजे 800 रुपये. तुम्हाला वाटतं पोरीनं थोडं सुटसुटीत असेल बरं. हेच तिचे हिंडण्या फिरण्याचे, जोडीने जगण्याचे दिवस आहेत. दोघांनी हसावे, खेळावे, 4 मंडळीत जावे, मित्रमैत्रिणी मिळवाव्यात. तिच्या सासरच्या मंडळींना, विशेषतः सासूला आणि प्रकाशला वाटतंय लवकर मुलं झालेली बरी. सासू तर तुम्हाला म्हणाली, सगळं वेळच्या वेळी झालेलं बरं, नाहीतर आमच्या मामे सासूबाईंच्या नातसुनीचं झालं ना तसं व्हायचं. लग्नानंतर 4 वर्ष मूल नाही, मग धावाधाव. तुमची सून गेल्या वर्षात खूप बदलली हो. अजून मूल नाही म्हणून सासू नाराज आहे. साड्या नीट नेसता येत नाहीत म्हणून प्रकाश रुष्ट आहे. भावजाई बावळट आहे अशा खुशीत नणंदा आहेत. मनातली दुःखे सांगायची कुणाला त्या पोरीनं? फटकळ सासू तेवढी तिला आता लाभली आहे हेच समाधान. पण तुम्हाला प्रश्न पडलाय, आता पुढे काय? मीही ही गोष्ट ध्यानात ठेवून 4 शब्द लिहिले, तर त्यातला ध्वनी तेवढा ग्रहण करा हं. ह्या लग्नात सूच्या आईवडिलांनी एक मोठी चूक केली खरं. स्वतंत्र जीवन जगण्याच्या दृष्टीने तयार केलेली मुलगी रूढी परंपरेच्या साच्यात ओतण्याची. आंब्याची झाडं कापून त्याचं इंधन करावं, गहू गाईला घालून माणसांना गवत घालावं, तसाच झाला हा प्रकार. मुलींना वाढवताना परंपरा तोडणं सहज सुलभ असतं, पण पुढे त्यांना स्वातंत्र्य देणं आणि त्यांच्या स्वातंत्र्यामुळं समाजाकडून होणारी विटंबना समतोलपणे सहन करणं मोठं कठीण काम असतं. हेही तुम्ही केलं असतं, पण चांगलं स्थळ सहज मिळालं, भुरळ पडलं तुम्हाला त्याचं. जे तुमचं चुकलं ना, तेच सूच्या सासू सासऱ्यांचं चुकलं. सूला गृहकृत्याची आवड नाही हे माहीत होतं त्यांना. चुलत सासूबाई म्हणाल्याही होत्या, येईल हळूहळू. संशोधनाकडे वळण्याचा तिचा मानस तुम्ही कळवला होता. सासूबाई हसून म्हणाल्या होत्या, करू द्या संशोधन. 2 पोरांची जबाबदारी अंगावर पडली म्हणजे संशोधनच करावं लागतं दिवसभर. सासरे म्हणाले होते, नवऱ्याला मुठीत ठेवलं म्हणजे झालं. त्याची नोकरी अशी रानावनांनी फिरण्याची, पोरगी भित्री नसली म्हणजे पुरे. तुमच्या मनाची निराशा झाली तसाच त्यांचाही विरस झाला असला पाहिजे. सदा पुस्तकं, आडदांडपणा, धुसमुसळेपणा, ही कसली सून, ही कसली संसार करणार? प्रकाशचे वरिष्ठ अधिकारी जेवायला बोलावले होते एकदा. सूनबाईला वाढता काही आलं नाही. लुगड्याचा घोळ पायात आला, हातातले वर्णाचे भांडे निसटून सगळीकडे शिंतोडे उडाले. सू थोडी गोरीमोरी झाली, पण सासूबाईंनी 4 सौम्य शब्दात सांगताच ती म्हणाली, आमच्या घरी टेबलावर जेवतो आम्ही, वाढायची सवय नाही मला. खरं तर दोन्ही पक्षांना मोह पडला. प्रकाशला सुंदर आणि हुशार बायको हवी होती, फडाफड इंग्रजी बोलणारी. सासू सासऱ्याला मुलगी स्मार्ट हवी होती. तिच्या पहिल्या वर्गावर दोघेही खुश होते. ही पुरुषी पोरगी संसाराची धुरा खांदी घालायला निरुपयोगी आहे हे त्यांना उमजले नाही. आपापले दोष तुम्ही दोन्ही बाजूंनी आपापल्या बाजूंनी सांगितले. दोन्ही बाजूंनी आपले समाधान करून घेतले. आणि आता काय? पुढे काय? कोणी उत्तर द्यायचे ह्या प्रश्नाचे? ह्या प्रश्नाचे उत्तर सुस्मिता किंवा प्रकाशच देऊ शकते. मथुताई, यौवनाच्या देहलीवर प्रथम परस्पर परिचय झालेल्या
ह्या दोन माणसांना मनाची मिळवणी करून घ्यायला हवी. दोघांनीही काही दिले पाहिजे तर काही घेतले पाहिजे. हा समंजसपणा त्यांच्यात असेल तर काही कालानंतर त्यांच्या जीवनाची घडी बसून जाईल. प्रकाश समजदार नसला तर, किंवा जिज्ञासेची हाक जबर होऊन सुसंशोधनाला निघून जाईल तर, या गोष्टी अशक्य नाहीत हे ध्यानात ठेव. प्रकाशच्या अट्टहासाने सुमधला जिवंतपणा मरून जाईल. सूच्या अट्टहासाने ती आपल्या जीवनाचा पट उधळून लावेल. दोन्ही परी विपरीतच आहेत, सूच्या आई. पण आपण विपरीत मार्गावर पाय ठेवल्यावर सुपरीत व्हायचे कसे? आपल्या कक्षा सोडून इतस्ततः भटकणारी विमाने टकरा घ्यायचीच. चिखलात पाय देऊन परीट घडीचे कपडे स्वच्छ राहायचे तरी कसे? तुमच्या हाती आता एकच राहिले आहे, गप्प राहणे. सूवर कोणतेच दडपण आणू नका. तिला पुनीत वाटेल तसे वागू द्या. ती जे करेल त्याला पाठिंबा द्या, त्याला धीर द्या. मला केव्हा तरी वाटते की पहिल्या अनुभवानं शहाणपण शिकून आई वडिलांनी आपले मार्ग बदलावे. पोरगी लग्नाला तयार करायची असेल तर तिला सासरी कसं राहावं लागेल ह्याची जाणीव देत असावं, ट्रेनिंग देत असावं. आपण पुन्हा एक पिढी मागे जाऊ त्यामुळे कदाचित, पण पोरींची तारांबळ तरी वाचेल. माहेरी अवाक्षर ऐकून न घेणाऱ्या पोरीला सासरी सारखं ऐकून घ्यावं लागलं म्हणजे तिचं मन कायमचं अधू होऊन बसतं. पण खरं सांगू का मथुताई, मला वाटतं की तुम्ही मृणालला, तुमच्या धाकटीला सुसारखंच स्वातंत्र्य द्यावं. नीतीचं लग्न मात्र करून देऊ नये. तिला आपला सहचर मिळेल तेव्हा, मिळेल तसा मिळू द्यावा. अर्थात ह्या मार्गातही मोठाले डोंगर नद्या आडव्या येतात, पण ह्यामध्ये आपला मार्ग चुकला याची कबुली देऊन चूक सुधारण्याचा प्रयत्न तर आहे ना. तुम्हाला पत्र लिहून माझे मन अस्वस्थ झाले आहे. आपल्या पोरीची तडफड आपल्या डोळ्यांनी गपचूप पाहायला पाहिजे ह्या कल्पनेनेच माझी छाती भरून आली आहे. पण बाभळीच्या बिया पेरल्यानंतर आंब्यांची अपेक्षा कशी करायची? कर्तृत्व संपन्न प्रज्ञावंत मुलं ही आई बापांना शाप असतात एका परीनं मथुताई. परंपरेचे पाठ आपण आज तोडले आहेत, नवे पाठ आपण निर्माणही करीत आहोत. जीवन असंच अनिरुद्ध व अनिष्ट वळणांनी वाहणार आहे. हे नवे पाठ निर्माण करायचे धैर्य आपल्याला असो. आपली XYZ. धन्यवाद. धन्यवाद. ते अनम्यूट करून घ्या विनीताताई. धन्यवाद दुर्गा. ही इतकी जुनी कथा वाटली का? ही सगळ्यांना अशी आजच्या काळातली कथा वाटते, अगदी मला तरी वाटली. आणि मी सांगितलं की जसं गीताबाई समाजाचा आरसा आपल्याला दाखवतात आहे, समाज कसा होता त्या काळात, पण त्यांची दृष्टी फार पुढे जाते आहे. पुढचा समाज सुद्धा त्या बघतात आहे की स्त्रिया शिकल्यानंतर काय काय बदल होतील. आणि फक्त साहित्य हे समाजाचा आरसा आहे, ते समाजाचा प्रतिबिंब आपल्याला दाखवतं असं नाही, तर दिशा देण्याचं सुद्धा काम गीताबाई करतात आहे. कारण साहित्याचं एक काम तेही आहे की समाजाला दिशा द्यायची. त्या आपल्या समाजाला एक दिशा देतात आहे त्यांच्या साहित्यातून. आणि ती पण अशी प्रचारकी थाटाची नाही, काही शिकवतात आहे असं नाही, तर अप्रत्यक्ष रीतीने त्या आपल्याला मार्गदर्शन करतात. त्यामुळे त्यांच्या साहित्याचं मोल मला विशेष वाटतं. आता गीताबाईंच्या साहित्यावर मी बरंच बोलली आहे. प्रत्यक्ष कथा पण तुम्ही ऐकली. अशाच सगळ्या कथा खूप सुंदर आहेत की ज्या कालबाह्य झाल्या नाही. गीताबाईंचं लेखन कुठलंच कालबाह्य झालं असं नाही, कारण त्यात मूलभूत प्रश्न आहे, मानवी समाजाचं मूलभूत चिंतन आहे. त्यामुळे त्या जुन्या असूनही जुन्या नाही, त्या अगदी आजच्या वाटतात. आता हा एक संवाद आहे, तुमच्या समूहाने खूप चांगला एक संवाद इथे सुरू केलेला आहे. त्यामुळे मला वाटतं आज आपण इथे नुसतंच बोलण्यापेक्षा, म्हणजे मी बोलण्यापेक्षा, मी मागच्याही वेळेला भरपूर बोलली आहे, आता कथा पण आपण ऐकली आहे, तर आपण असं सर्व मिळून संवाद करू शकतो का ताई? ऋताताई, मी तुम्हाला विचारते, तुम्हाला पण काही बोलायचं असेल आपल्यापैकी जर कुणाला?
तर जरूर. मला वाटतं अनेक मंडळी नव्यानं इथं आली तर त्यांना आपण विचारू. जरा त्यांनी आपल्या खिडक्या उघडल्या आणि आपल्याला कसं वाटलं, आपली मतं दिली तर खूप स्वागत आहे. सगळ्यांचं स्वागत आहे. मी सगळ्यांना विनंती करते, की आपण आपल्या खिडक्या उघडूया आणि खरंच या विषयावर आपण आणखीन बोलूया. ताई बोलू मी? बोला अर्चनाताई, हं, स्वागत आहे. हं, हं. ताई, कथा ही खूपच सुंदर होती आणि मुख्य म्हणजे मी पण मायक्रोबायोलॉजी केलेलं आहे बीएससी मध्ये बीएससी ला. त्यामुळे ही कथा ही माझीच मला वाटली. पण त्याच्यावर उपाय म्हणून मी ट्युशन्स घेतल्या. मी नोकरी न करता ट्युशन्स घेतल्या. 35 वर्ष ट्युशन्स घेतल्या. म्हणजे त्याच्यावर उपाय पण आम्ही शोधला. पण ही कथा, ही व्यथा आता पण अजून दिसते. म्हणजे बऱ्याच जणी मुलींची ऐकायला येते. हे दुर्दैव आहे. अगदी खरं आहे. म्हणजे इतका जुना काळ होता तो. तो सगळा आपण आपल्या स्वतःच्याही जीवनात तो बघू हो, शकतो. आत्ताच्या ह्याच्यात पण ते आहे. अगदी. हं. आणखी पण कोणी बोला. हं. ऋताताई, रोहिणीताई, कुंदाताई आपणही बोलू शकता. आपणही सांगा आपली मतं काही. कसं वाटलं आपल्याला गीताबाईंच्या बद्दलची माहिती आणि त्यांची कथा? बोलू का? हो. अगदी, अगदी. हां. नाही, मी कथा पूर्ण ऐकली. खरंच कथा खूप आवडली आणि खरंच वाटलं नाही, की ही एवढी जुनी कथा आहे. म्हणजे त्यांची प्लीज मुलगी व्हिडिओ पण तू सुरू कराल. सांगितलं. अ, आपला व्हिडिओ सुरू कराल. हलका व्हिडिओ सुरू करावा. व्हिडिओ सुरू नाही करत. तर म्हणजे तेव्हा त्यांना वाढता येत नाही किंवा त्यांचे विचार बघितले, की स्वतः आपण मुलगा शोधून लग्न करायला पाहिजे वगैरे, वगैरे. म्हणजे हा किती जुना काळ आहे आणि तेव्हा किती वेगळं वातावरण होतं. खरं ते सगळे उच्च शिक्षित होते. तरी पण तेव्हाचा काळ अतिशयच वेगळा होता आणि त्या मानाने ती कथा जी त्यांनी लिहिली, त्यात त्यांनी ज्या काही सूचना केल्या किंवा जे काही सांगितलं, की तिला काय प्रॉब्लेम्स त्या मुलीला आलेत. तर हे अगदी खरंच तू म्हणते त्याप्रमाणे जुनं अजिबात वाटत नाही. असं ही आत्ताच्या काळातली आत्ताची कथा वाटते. खरंच खूप छान आहे. म्हणजे छान वाटलं ऐकताना. हो ना. खरं तर नऊवारी पातळ नेसणाऱ्या म्हणजे हो. मी 60त असली तरी माझ्या आजीच्या पिढीतल्या या आहेत. पण त्या हां. आजीच्या पिढीतलं काय आपल्याही पुढे बोलतात आहे आपल्या पुढचं असं वाटतं हो, मला. हो. तेच तर. म्हणजे आपली आई वगैरे सुद्धा हे विचार एवढे प्रगल्भतेने मांडणार नाही. ती कुठेतरी आपल्याला सांगेल, "नाही असंच कर, तसंच कर, असंच करायला पाहिजे," असंच. पण त्यांचे विचार खरंच खूप वेगळे वाटतात. म्हणजे आश्चर्य वाटलं, की एवढ्या जुन्या त्या आधीच्या असून सुद्धा म्हणजे आपली पणजी-पिंजी म्हणता येईल. अगदी हो ना? आजीच्याच. 1907 मधला त्यांचा जन्म आहे. म्हणजे माझ्या हां. आजीची अगदी समकालीन आहेत त्या. हां. पण विचारांनी माझ्याही पुढे आहेत असं मला वाटतं. आजीला म्हणजे कल्पनेतही विचार नव्हते, आईला सुद्धा झेपले नसते आणि माझ्याही हां. विचारांच्या पुढेच आहेत असं मला वाटतं. तेच तर म्हणून खूपच ती खरंच कथा छान आहे म्हणजे आत्ताचीच वाटते. ते तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. अशाच सगळ्या कथा आहेत त्यातल्या आणि त्यांच्या हां. कादंबऱ्या सुद्धा छोट्या-छोट्या आणि खूप चांगल्या आहेत. वेगळ्या आहेत म्हणजे मुख्य म्हणजे. म्हणजे वाचायची ओढ आता निर्माण झाली, की असं वाटतंय, की त्यांच्या कथांमध्ये काहीतरी विशेष असेलच. हो. आणि दुर्गानी पण चांगलं वाचन करून ती पोहोचवली हो, छान आपल्यापर्यंत. वाचन केलं त्यांनी. उत्सुकता वाढली आहे आपली. ही बरोबर. दीर्घकथा होती का? म्हणजे यांनी शॉर्टकट केली मध्ये हां, त्यांचं तिने संक्षिप्त करून टाकलं. कन्व्हर्सेशन कमी केलं असं वाटतंय हां, ना? हां. बरंच काही होतं त्यात. तिने कमी केलं. कारण आता एवढ्या वेळेत बसवायची म्हणून. हो, हो. छान वाटलं. मी स्वतःच ती एडिट केली. हं. अजूनही आता ती राजकारण्यांची परिस्थिती म्हणा, जी तुम्ही गीताताईंनी वर्णन केलेली आहे, ती तशीच आहे. अजूनही कुठे काही बदललेलं नाहीये. आणि खरंच किती क्रांतिकारी विचार आणि त्यांचं वागणं, बोलणं होतं. अतिशय खानदानी, सुसंस्कृत, सभ्य. आणि तरीही बंडखोर, निर्भय धीटही बरोबर. होत्या. एक बरोबर. आणि बिहारमध्ये आज सुद्धा आपण मुलींना पाठवायला घाबरू. पण त्या बिहारमध्ये राहिल्या आणि तिथल्या लोकांना आपलंसं केलं त्यांनी. किती मोठी गोष्ट आहे. आवाज येत नाहीये व्यवस्थित. बोला ना ताई, तुम्ही प्लीज व्हिडिओ सुरू करून बोलला तर जास्त चांगलं होईल. रोहिणीताई, तुम्ही बोलणार होता. नाही, तेच सांगणार होते, की हे त्या काळात सुद्धा एवढं म्हणजे विचारसरणी त्यांची इतकी उच्च ह्याची होती ना, की आपण आता सुद्धा आपले विचार आपण तेवढे पुढे घेऊन नाही जात आहोत. म्हणजे अजूनही मागेच आहोत आपण असंच वाटतं. तेच सांगायचं होतं. बाकी छान यांनी दुर्गाताईंनी पण वाचन खूप सुंदर केलं. म्हणजे ते समोर चित्र उभं राहत होतं जेव्हा वाचन करत होत्या तेव्हा. खूप सुंदर. दोघींचेही खूप खूप धन्यवाद.
हा ऋतताई, मी पद्मा उशिम बोलतीये. जरा प्रवासात आहे, मला व्हिडिओ चालू करता येत नाहीये. अरे बरं ताई, स्वागत आहे. हा हा म्हणजे बरेच दिवसानंतर मी जॉईन झाले, कारण मी मागेच सांगितलं होतं की एकच वेळ माझी दुसऱ्या क्लासची आणि ही होतीये, आणि आज योगायोगाने मला जॉईन करता आलं. विभावरी शिरूरकर आणि गीता साने, माझा MA ला विषय होता स्त्री समस्या, अरे आणि वा. त्याच्यामुळे या दोघींचे साहित्य खूप म्हणजे ते वाचण्यात आलं, आणि आता परत तो सगळा विषय इतका सुंदर परत अगदी परत मी तो अनुभवला, त्यांच्या सगळं त्यांच्या कथा, त्यांचं आवाज सगळं का समग्र सुटला? जीवन तेव्हा अभ्यासलेला आज अभ्यासता आला. मॅडमने फार छान सांगितलं, कथा वाचनही फार सुंदर झालं. आणि किती खरं आपण म्हणतो की लेखक जे कालातीत असतात, तसं अगदी त्यांच्या एवढ्या जुना काळ, परंतु आताही आपल्याला प्रत्यक्ष अनुभवतो आपण वर्तमान त्यांचं, त्या काळात त्यांनी मांडलेलं सगळं. किती काळाच्या पुढे होत्या त्या, त्यांचे विचार. खूप छान सादरीकरण पण छान झालं, आणि खूप गीता साने परत एकदा अनुभवता आल्या आज, छान वाटलं. धन्यवाद. तुम्ही अभ्यास केलाय त्यांचा, हे खूप छान वाटलं ऐकून मला. मागच्या हो भागात तुम्ही पूर्ण त्यांच्या साहित्याची ओळख करून दिली होती. हो तुम्ही हो हो. ऐकला होता ना मागचा पण हो भाग? हो हो हो. नमस्कार नमस्कार. नमस्कार, छान वाटलं. नमस्कार. मला वाटतं 2 महिन्यापूर्वी आपला नागपूरला हाच कार्यक्रम झाला होता तुमचा, तेव्हा मी हजर होतो. या पुस्तकाचं प्रकाशन होतं. प्रकाशन होते, बरोबर आहे. मला वाटतं तुमची PhD आहे गीता सानेंवर आहे का? नाही, या विषयावर म्हणजे स्त्री जीवनावरच आहे. स्त्री हा, जीवन आणि उत्तरोत्तरात अलीकडच्या कादंबऱ्यांचा अभ्यास केलाय मी. नाही, मला शंका आहे एवढा अभ्यास पूर्ण जे बोलताय तर PhD तुम्ही. नंतरचं हे काम आहे त्याच्यानंतर. अच्छा अच्छा. बरं, हे एक पुस्तक आणि बाकीची पुस्तकं त्यांची मिळतात का विकत? हो, त्यांच्या मुलींनी जे 10 कादंबऱ्या पुनर्प्रकाशित केल्या त्या मिळतात. कुठून संस्कृत काढले? पुस्तकं जी आहेत ती मौज प्रकाशनची आहेत. ती मौज. Amazonवर आपल्याला उपलब्ध आहेत. चंबळची हा. लस्सी तुम्ही Amazonवर मिळू शकतं. भारतीय स्त्री जीवनही मिळू शकेल, कारण ते माझ्याकडे जुनंच आहे त्याच्यामुळे मला माहिती नाही. पण उत्कर्ष एक त्यांच्या मुलीचं जे आहे प्रकाशन कादंबऱ्यांचं, ते मी तुम्हाला कळवीन सर. तर तुम्ही मागवू शकता ते पण. नाही, भेटू आपण. हां, फक्त कथा त्यांच्या नव्हत्या. विदर्भ साहित्य संघाने काही केलाय ना? कथा हा संग्रह त्यांनी काढलाय, तर तो फक्त इथे मिळू शकेल. बाकीचं मला ते जुनं आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षही झाल्या होत्या हो. विदर्भ संघाच्या. या नाही, कथा आता इथे उपलब्ध आहेत. बाकी त्यांचं साहित्य जुनं आहे सगळं. अच्छा अच्छा. ते उपलब्ध आहे. छान झाला कार्यक्रम, आणि कथाही खूप छान झाली, पत्र. धन्यवाद सर. धन्यवाद. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी डॉक्टर प्रतिभा कोकाटे. ऍक्च्युली कथा पण खूप सुंदर झाली, आणि जी आधी गीता सानेंबद्दलची माहिती आपल्याला दिली आहे किंवा तुम्ही सांगितली आहे, ती पण अतिशय सुंदर. खरं म्हणजे उजाळाच मिळाला सगळ्या गोष्टींना असं म्हणायला हरकत नाही. कारण जी धावपळ आणि जो गोंधळ, आपण जी नोकरी करतो आणि धावतोय नुसतं, ते धावत असताना कुठेतरी थांबून आधी आपल्या मेंदूत खूप काही भरलंय आपण, पण त्याला उघडलं नाही. ते आज उघडायची, मला असं वाटते उघडल्या गेलंय ती खिडकी. उघडा म्हटलं ना तुम्ही, खरं म्हणजे मेंदूची खिडकी उघडल्या गेली आता. कारण गीताबाईंची जी कथा आपण जी आता ऐकली, तर मला तर असं वाटलं, कारण मी त्या फेज मधून जाते. मुलगी लग्नाची आहे, मुलीला शिक्षण दिलं, मुलीला बनवलं असं की ती स्ट्रॉंग बनेल, ती स्वतंत्र बनेल, ती इंडिपेंडंट असेल. आणि मात्र आता घरं पाहायची, मुलगा पाहायची वेळ आली आहे, तेव्हा मात्र आपण ही गोष्ट थोडीशी विसरतो की काय, असं वाटायला लागलं की नाही, तिला जसं बनवलं तसं घर एक तर आपल्याला शोधायला पाहिजे, किंवा तिला जबाबदारी द्यायला पाहिजे की बाई तू तुझं घर शोध. म्हणजे ही जी गोष्ट त्या काळातली, इतक्या जुन्या काळात सांगितलेली, गीताबाईंनी सांगितलेली गोष्ट, ही आज आपल्याला पुन्हा त्या वाचनामुळं मला तरी ती जाणवली की मी काही चूक तर करणार नाही ना. तर हा जो भाग आहे, हा मला आज म्हणजे या कथेतनं, की आपली ज्याला आपण अक्षर साहित्य म्हणूया, अक्षर कथा म्हणूया, की तेव्हा लिहिलेली कथा तीच परिस्थिती आजही आहे. पण माझ्यासारख्या ज्या आया या मीटिंग मध्ये आता असतील कदाचित, त्यांना ती फार अपील झाली असेल असं मला वाटतं. त्याच्यामुळं आजचं हे अप्रूप आहे माझी कथा ऐकण्याचं, असं म्हणायला ऐकत नाही. आणि ज्यांनी सगळं तुम्ही जे आयोजन केलं, तुमच्या सगळ्यांचे मी खूप खूप आभार मानते. धन्यवाद. या आयोजकांमुळेच आपल्याला हे सगळं बोलता आलं, सांगता आलं. आयोजकांचे तर खरंच आभार मानायलाच पाहिजे. खूप खूप
मी बोलू का एक वाक्य? आत्ता जसं कोकाटे मॅडम म्हणाल्या तसंच मला असं वाटतं की मुलीसाठी जावई शोधताना आणि आपल्या घरात जी येणारी सून आहे तिच्याशी पण वागताना या कथेमुळे नक्कीच आपल्या बायकांमध्ये आता म्हणजे त्या सुनांशी आणि मुलींशी वागताना किंवा लग्नाचा वाढदिवस आहे ना म्हणजे आज तर तो 21वा. नक्कीच बदल होईल असं मला वाटतं. आपण त्या दृष्टीने आता विचार करू या कथेमुळे. म्हणजे इतक्या जुन्या काळातल्या लेखिकेने आपल्याला भानावर आणून दिलेलं आहे. अगदी धन्यवाद. बरोबर. खरंच आहे आयोजकांचे खरोखर मनापासून धन्यवाद की गीता साने जे आता विदर्भ साहित्य संघ, विनीता हिंगे आणि आपल्या ह्या मॅडम विनयाताई. विनयाताई त्यांच्यामुळे खरं तर हे सगळं आपल्या समोर आलेलं आहे आणि आपण त्याचा आनंद घेऊ शकतो. आणि आयोजकांनी अशा विषयांवर भाषणं ठेवावीत आणि ते सगळ्यांनी ऐकावी. हे खूप मोलाचं काम आहे साहित्याच्या बाबतीतलं. अगदी. सगळ्यांचे धन्यवाद खरंच. नमस्कार ताई. आता कोकाटे ताई आणि दुर्गाताई म्हणाल्या की मुलगी आणि लेक अशाच आम्ही सगळ्या उंबरठ्यावर आहोत, म्हणजे मी सुद्धा आहे तशीच. पण सून पण शिकलेली हवी, सगळं हवं, मग तिच्यातले दोष काही थोडेसे किंवा असं म्हणायचं कमी जास्त सगळे गुण असतात, त्याच्याकडेही पाहण्याचा दृष्टिकोन मिळाला नक्कीच. आणि मुलीसाठी सुद्धा आम्ही अशा वातावरणात वाढलेलो आहोत की मुलींना एवढं शिकवायचं आणि मग उपयोग काय, दुसऱ्यांच्या घरी जाणार किंवा मग त्याला नवरा कसा शोधायचा, हे दोनच प्रश्न आमच्या समोर असायचे. पण ताई म्हणाल्या तसं नाही, आम्ही तो विचार आत्ताशी आम्ही सोडला आणि मुलींना उच्च शिक्षित केलेला आहे. आता प्रत्येक वातावरणात वाढतो, ज्या परिस्थितीत वाढतो तसे विचार नक्कीच त्यांच्यावर पडतात. पण हा आता ताईंचा विचार मलाही पटला की की तुझं तू शोध, आता फक्त त्याला आम्ही साथ द्यायची, कारण की आपल्याही संस्कारांवर तेवढा विश्वास आपला बसला पाहिजे की मुलीला आपण तेवढं स्ट्रॉंग केलेला आहे विचारांनी, बुद्धीनी. पण गीताताईंचा विचार हा त्या काळचा होता, अप्रतिम, म्हणजे कल्पनेच्याच बाहेर आहे. म्हणजे माझ्या तरी कल्पनेच्या बाहेर आहे की त्या काळी अशा स्त्रिया होत्या. करत होत्या असा विचार करत होत्या. आहेत खूप आजकाल खूप धन्यवाद. बऱ्याच आता पती पण चांगले समजदार झाले आहेत, मदत करतात, सासवा पण चांगल्या आहेत आजकाल. चित्र बदलत आहे. हो हो हो. बरं वाटतं. आणि मुलींच्या बाबतीत असे विचार व्हायला हवेत. हवेत आणि होतात आहे म्हणजे चित्र बदलत आहे. होतात. बरं वाटतंय ते चित्र बघून. खूप खूप धन्यवाद ताई. अरे मला पण. दुर्गाताई आपलं स्वागत आहे. विनीताताई स्वागत. खूप छान वाटलं आपण आलात आणि एक वेगळ्या प्रकारचा संवाद आज इथे आपण घडवून आणला. गीताताईंबद्दल आम्हाला भरभरून माहिती दिली. पुन्हा पुन्हा आपण यावं आणि अशाच वेगवेगळ्या साहित्यिकांवर आपण संवाद साधावा ही विनंती करून इथेच आम्ही आपली सगळ्यांची रजा घेतो. भेटूया. जय श्रीराम. जय श्रीराम. धन्यवाद सर्वांचे. उपस्थित श्रोते, माझी मैत्रीण विनीता आणि मुख्य म्हणजे आयोजक, सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद.